महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी पीक विमा हा शेतीचा मोठा आधार आहे. अनियमित पावसाळा, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींच्या काळात पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा जीवनदायी हात ठरतो. मागील काही महिन्यांपासून शेतकरी बांधवांमध्ये पीक विमा रकमेबाबत मोठी चर्चा सुरू होती. कधी येणार, किती मिळणार, कोणत्या जिल्ह्यांना मंजुरी झाली, याच सगळ्याला आता अखेर मोठा ब्रेक मिळत असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप अधिकृतरित्या सुरू देखील झाले आहे. आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, तुमच्या जिल्ह्यांची पंचनामा व मंजुरी स्थिती काय आहे, पुढचे 5 ते 7 दिवसात कोणाला रक्कम मिळणार आहे, तुमच्याकडे रक्कम का थांबू शकते व ते कसे तुम्ही सुधारावे, आणि तुमचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आज आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा नेमका काय? तर केंद्रीय व राज्य सरकारच्या संयुक्त पीक विमा योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये पंचनामा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीक विमा कंपन्यांकडून मंजूर निधी मिळण्यास सुरुवात या ठिकाणी झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अप्रूव्ड टप्पा पूर्ण होताच बँक खात्यांमध्ये प्रत्यक्ष रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे. सरकारकडून प्राप्त माहितीनुसार येत्या 5 ते 7 दिवसांत सर्व मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा होण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे. यामुळे शेतकऱ्यांची लागवड, खत, बियाणे, कर्ज परतफेड अशा सर्व आर्थिक गरजांसाठी मोठा दिलासा देखील या ठिकाणी मिळणार आहे. जिल्हानिहाय पीक विमा वाटप स्थिती आपण या ठिकाणी पाहून घेऊया. खालील तक्ता जो तुम्हाला दिला आहे तो खालील तक्त्याच्या तुमच्या जिल्ह्यांचा पंचनामा, मंजुरी, वाटप व निधी याबाबतची सर्वात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला जिल्हा पंचनामा झाला का नाही, वाटप सुरू आहे की नाही आणि मंजूर झाला की नाही आणि प्राथमिक मंजूर निधी नेमका किती आहे ही सर्व माहिती आपण दिलेली आहे. त्यामध्ये पहिला पुणे जिल्हा पाहून घ्या. या ठिकाणी पंचनामा झाला, वाटप देखील सुरू आहे, मंजूर देखील झालेले आहे आणि प्राथमिक मंजूर निधी जी आहे ती 1.20 कोटी इतकी आहे. तर दुसरा नाशिक जिल्हा, या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि 90 लाख रुपये प्राथमिक मंजूर निधी देखील आहे. अमरावतीमध्ये देखील सर्व प्रक्रिया झालेली आहे आणि 90 लाख रुपये या ठिकाणी मंजूर निधी आहे. तसेच अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्व प्रक्रिया झालेली आहे आणि 80 लाख रुपये प्राथमिक निधी या ठिकाणी आहे. तसेच कोल्हापूरमध्ये देखील सर्व प्रक्रिया झालेली आहे आणि 80 लाख रुपये त्यांचा प्राप्त निधी देखील आहे. तसेच सोलापूरमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण असून 75 लाख प्राथमिक निधीला मंजुरी आहे. तसेच जळगावमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन 70 लाख रुपयांची त्यांची प्राथमिक निधी मंजुरी आहे. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन 70 लाख रुपयांची प्राथमिक निधी देखील त्यांना मंजूर आहे. आता पुढेच सातारा जिल्हा पाहून घेऊया. या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण असून 65 लाख इतका प्राथमिक निधी मंजुरी आहे. तसेच नागपूरमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण असून 60 लाख रुपये, तर चंद्रपूरमध्ये 55 लाख रुपये, अकोलामध्ये 55 लाख रुपये, जालना यामध्ये 50 लाख रुपये, वर्ध्यामध्ये 50 लाख रुपये, यवतमाळमध्ये 45 लाख रुपये, तर परभणीमध्ये 45 लाख रुपये, लातूरमध्ये 40 लाख, तर नांदेडमध्ये 35 लाख आणि धुळे या जिल्ह्यामध्ये 30 लाख रुपये प्राथमिक निधी मंजुरी आहे. तुमचा जिल्हा वरच्या यादीत आहे तर पुढील 5 ते 7 दिवसांत तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्याची 100% या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही. आता पाहून घ्या पीक विमा रक्कम नेमकी कोणाला मिळणार. जर तुमच्या नावावर पिकांची नोंदणी केलेली असेल, PMFBY प्रीमियम भरला असेल, शेतात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले असेल, तुमच्या गावाचा पंचनामा पूर्ण झालेला असेल तर तुम्हाला विम्याची रक्कम मिळणे या ठिकाणी निश्चित आहे. आता पाहून घेऊया तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार. सरकार व विमा कंपन्यांच्या माहितीप्रमाणे मंजूर जिल्ह्यामध्ये रक्कम वाटप सुरू झालेले आहे. सर्व लाभार्थ्यांचे पैसे 5 ते 7 दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती आहे. सरकारी बँक, जिल्हा बँक व ग्रामीण बँकांमध्ये जमाव वेगवेगळा देखील असू शकतो. काही प्रकरणांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे विलंब देखील तुम्हाला या ठिकाणी होऊ शकतो. आता काही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत नाही, तर रक्कम न मिळण्याची मुख्य कारणे आपण या ठिकाणी पाहून घेऊया. अनेक वेळा शेतकऱ्यांचे पैसे मंजूर होत असूनही खात्यात जमा होत नाही. त्यामागील महत्त्वाची कारणे म्हणजेच आधार लिंक नसणे,
बँक खाते आधारशी लिंक नसेल तर तुमची रक्कम त्या ठिकाणी अडकत असते. तसेच नावात तफावत, आधारवरील नाव व बँक खात्यावरील नाव जुळत नसेल तर पेमेंट तुमचे त्या ठिकाणी फेल देखील होते. अंशतः चुकीचा IFSC किंवा अकाउंट नंबर, लहानशी चूक सुद्धा तुमचा व्यवहार त्या ठिकाणी थांबवत असते. क्लेम ID चुकीचा किंवा अपूर्ण दस्तऐवज, तसेच बँक खाते निष्क्रिय असणे म्हणजेच इनॅक्टिव्ह अकाउंट या ठिकाणी असल्यास तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकत नाही. आता शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचा सल्ला. तुम्हाला वेळेत रक्कम मिळावी यासाठी खालील गोष्टी तात्काळ तुम्ही तपासणे आवश्यक आहे. तुमची बँक खाते आधारशी लिंक आहे का? जर नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी लिंक करून घ्या. तुमचा पीक विमा क्लेम ID तपासा. स्थानिक कृषी कार्यालय किंवा अधिकृत PMFBY साईटवर तुम्ही त्या ठिकाणी तपासणी करा. तसेच बँक स्टेटमेंट तपासा. कधी कधी मेसेज येत नाही पण रक्कम देखील तुमची जमा होत असते. रक्कम आली नसेल तर तक्रार करा. तक्रार करण्यासाठी कृषी सहाय्यक अधिकारी, तालुका कृषी कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, PMFBY हेल्पलाईन इथे तुम्ही तक्रार तुमची नोंदवता तुम्हाला येत असते. आता शेतकऱ्यांचे काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी पाहून घेऊया. माझ्या जिल्ह्यात पंचनामा झालाय पण पैसे मिळाले नाहीत तर आता काय करावे? तर पंचनामा, मंजुरी आणि वाटप या 3 टप्प्यांचा कालावधी वेगवेगळा देखील असतो. मंजुरी झाली आहे का हे प्रथम तपासा. मंजुरी झाल्यानंतर 5 ते 7 दिवसात तुमची रक्कम जमा होते. त्यानंतरही नसेल तर आधार लिंक तुम्ही त्या ठिकाणी तपासून घ्या. तर दुसऱ्या शेतकरी बांधवाचा प्रश्न असा की पैसे आले की नाही हे नेमके कसे तपासू? तर तुम्ही पुढील मार्गाने तुमचे पैसे तपासू शकता. पहिले म्हणजे बँक स्टेटमेंट, तुमचे मोबाईल बँकिंग, कृषी कार्यालय आणि विमा कंपनीच्या पोर्टलवर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे पैसे आले की नाही ते तपासू शकता. आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माझ्या गावाचा पंचनामा झाला नाही, मग मला कधी मिळणार? ज्या गावांमध्ये अजून पंचनामा झालेला नाही तर त्यांचे अहवाल पाठवल्यानंतरच पुढील प्रक्रिया तुमच्या त्या ठिकाणी सुरू होईल. या संपूर्ण पीक विम्याचा निष्कर्ष काय सांगतो त्या ठिकाणी आपण आज पाहून घेऊया. पीक विमा हा शेतकऱ्यांच्या संकट काळातील सर्वात मोठा आर्थिक आधार आहे. यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये वेळेवर मंजुरी व वाटप सुरू झाल्याने शेतकरी वर्गाला मोठा हातभार मिळत आहे. जर तुमचा जिल्हा वरच्या यादीत असेल तर पुढील काही दिवसांतच तुमचे पैसे मिळणार हे निश्चितच आहे. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.